इयत्ता 7वीच्या बुद्धिमत्ता इंटेलिजन्स टेस्ट परीक्षेत नातेसंबंध ब्लड रिलेशन्स हा घटक खूप महत्वाचा आहे. हे प्रश्न सोडवण्यासाठी गोंधळून न जाता काही सोप्या टिप्स आणि युक्त्या वापरल्या तर तुम्ही अचूक उत्तर मिळवू शकता. येथे काही प्रभावी टिप्स दिल्या आहेत. 1. पिढीनुसार मांडणी करा. जनरेशन ट्री. नातेसंबंधांचे प्रश्न सोडवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे फॅमिली ट्री. फॅमिली ट्री काढणे. यामध्ये वेगवेगळ्या पिढ्या वेगवेगळ्या स्तरावर दाखवाव्यात. वरची पिढी आई, वडील, काका, मामा, मावशी. त्याही वरची पिढी आजी, आजोबा. तुमची पिढी स्वतः, भाऊ, बहीण, चुलत भाऊ, बहीण. खालची पिढी मुलगा, मुलगी, पुतण्या, भाची. 2. विशिष्ट चिन्हांचा वापर करा. नातेसंबंध दर्शवण्यासाठी काही ठराविक चिन्हांचा वापर केल्यास गोंधळ उडत नाही. पुरुष चौरस, स्क्वेअर किंवा अधिक चिन्ह वापरा. स्त्री वर्तुळ, बिग सर्क किंवा चिन्ह वापरा. पती पत्नी जोडलेले बाण, लॉंग लेफ्ट राईट एरो किंवा 2 रेषा बरोबर वापरा. भाऊ बहीण एका आडव्या रेषेने जोडा. 3. स्वतःला त्या जागी ठेवून पहा. जर प्रश्न गुंतागुंतीचा असेल तर त्यातील मुख्य व्यक्तीच्या जागी स्वतःला कल्पून पहा. माझ्या वडिलांच्या आईची एकुलती एक मुलगी माझी कोण? असे विचार केल्यास आत्या हे उत्तर पटकन लक्षात येते. 4. प्रश्नाचे तुकडे करा. मोठे वाक्य एकदम वाचण्यापेक्षा त्याचे छोटे तुकडे करा. उदाहरण: रामच्या आईच्या भावाचा मुलगा. रामच्या आईचा भाऊ बरोबर मामा. मामाचा मुलगा बरोबर मामे भाऊ. 5. महत्वाचे नातेसंबंध लक्षात ठेवा. काही नाती मराठीत थोडी वेगळी असतात, ती पाठ ठेवा. आईचा भाऊ मामा, वडिलांचा भाऊ काका, आईची बहीण मावशी, वडिलांची बहीण आत्या, भावाचा बहिणीचा मुलगा पुतण्या भाचा, भावाची बहिणीची मुलगी पुतणी भाची. नमुना प्रश्न सोडवून पाहूया. प्रश्न: एका फोटोतील स्त्रीकडे बोट दाखवून अनिता म्हणाली, ही माझ्या वडिलांच्या एकमेव मुलाची पत्नी आहे. तर त्या स्त्रीचे अनिताशी नाते काय? स्पष्टीकरण: 1. अनिताच्या वडिलांचा एकमेव मुलगा बरोबर अनिताचा भाऊ. 2. भावाची पत्नी बरोबर वहिनी. उत्तर: ती स्त्री अनिताची वहिनी आहे.